मला सांगायचं म्हणजे सकाळी सकाळी मला उठायलाच येईना एवढं माझं पाठीत भरले. आणि खरं सांगतो ही एक बॉलची थेरपी आहे. म्हणजे पाठीमागं झोपून असं त्यानं हे करा मसाज करायचा, म्हणजे पाठी जमिनीवर ठेवायचा आणि हे करायचं. मग ह्यानं जरा फरक पडतो आहे. पण कुठं पाठीच्या खाली किंवा कमरेच्या मध्ये पाठीमध्ये असेल तर जर मानत असेल तर तिथं काही करू शकत नाही. आत्ता मला जरासं बरं वाटलं, कारण जरासं पाठ असे मोडून घेतले मम्मीकडनं मी. पण वाईट म्हणजे वाईट दुखा लागली. माझा पुष्पाच्या वरची अवस्था झालेली, असे पूर्ण मान वाकडे झालेले. अजून पण मला जास्त मान फिरवायला येत नाही. जर माझ्या सकाळपासूनच्या सगळ्या रिॲक्शन जर मी रेकॉर्ड केल्या असत्या तर आई शपथ सांगतो असलं नको वाटलं असतं की नाही. नको म्हणजे नको वाटलं असतं. खरोखरच आता पुष्पा झाला आहे, कारण मला वाईट म्हणजे वाईट दुखा लागले. मी एवढीच मान हलत्या अशी जास्त हालत नाही, ना इकडं ना इकडं. श्वास घेताना सुद्धा पाठीत असं दुखते. चला बचलं म्हणलं की नाही काय खरं नव्हतं. मान वळल्या नाही इकडं तिकडं. सायबर क्रिमिनल असू शकतात. नंबर यू आर कॉलिंग इज टेम्पररीली आउट ऑफ सर्व्हिस. त्याला पण मी काय करायला होतो, तर हे जरासं माझी मान वाकडे तिकडे झाल्या, जरासं दाबून देणार काय म्हणून माझा मित्र आहे तर याचा फोन डायरेक्ट आता काय आता सांगितलं ते मी ऐकलं असंच. दुसरा एक नंबर लावून बघतो. हॅलो, बोल की. हां. अरे मी तुझा पहिला नंबर आता लावलेला, तो लागाय नाही. होय, त्याचा बॅलन्स आपल्याला आधी केवायसी करायला. माझं का नाही मान अशी सरकल्या, म्हणजे मला मान वळवाय नाही इकडे तिकडं. मला जरा मान दाबणार का माझी? संध्याकाळी आता नाही. तोपर्यंत काय करू रे? आता नाही रे, आता काम झालं. मी तिकडे येऊ काय वर? तिकडे नाही येऊन चाललं. डस्कूपरला काय तिथं सगळं दिसतंय काय का नाही चालत तिथं काय कसं. नाही? हां, मग तोपर्यंत काय करू? संध्याकाळी तू करायला तेवढं हे म्हणावं की बाम लाव की. बाम लावून वगैरे असतं तर तुला फोन केला असता काय? होणार की जवळ. बघ आता, तुला वाटलं माझी काळजी असेल, माझ्या मित्राची काळजी असेल तर तू मला सांगशील ये म्हणून. नसेल तर मग फोन कट कर. मी आता नाही भेटणार. आता त्याचं काम म्हणजे माझ्या मित्राची काळजी नाही आहे मन. मित्राची काळजी नाही तुला आता. नाही ठेव, मला राग आला, मी चिडलो आता. आता ये नाही म्हणते, पण मला माझी अवस्था मला माहिती आहे की काय नेमकं झालं. मला असं वळायला पण येणार आहे, टोटल बॉडी संकटच मी फिरायला लागली. ही जी थेरपी आहे ना, हे कशातच ठेवलं मी, म्हणजे हे पाठीच्या खाली घेऊन बाबा त्याची ते हे असत्या व्यायाम असते तो करायचा आहे. पण ॲक्च्युली असलं वाईट दुखाले की नाही काय सांगू. अजून एकाला ट्राय करतो, काय म्हणते बघतो. ऐक, मला असं वाटतं की याला फोन लावला जर का नाही हे काहीतरी वेगळंच बोलणार, काहीतरी शिवा विवा देणार किंवा काहीतरी विषयच वेगळा करणार. यो म्हणणार मान नाही, गळ्या बिळ्या दाबतो. बोल की. कुठं आहेस? घरात आहे. माझी जरा मान दुखायला रे, जरा दाबून देणार. म्हणजे काय झाले, रात्री झोपलेलो आणि मानच इकडे तिकडे वळा नाही आले, असं म्हणजे सळकल्यावर कसं होते पाठीत तसं झालंय. आणि मला श्वास त्यानं घेताना का नाही असं दुखते रे ते, म्हणून म्हणते जरासं येणार काय. ये चालते फायनली एक जण तयार झाला, कारण त्याला मी माझी रिॲलिटी सांगितल्या. पण त्याला पहिल्याला पण सांगितलेली सोडा, पण कसं असते ती कामाला जाणार, हे पण जायचं कामाला. असं नाही की बाबा हे हातातलं काम सोडून किंवा म्हणजे हे येणार सोडा हातातलं काम सोडून, पण कशानं काय पहिला विचारपूस केली. कधी कधी चेष्टेवर विषय जाते आणि मग काहीतरी विषय निघतोय. पण ऐकू पण ठीक आहे, येतो म्हटलाय तरी तो मला सांगायचं. म्हणजे आता सगळी हालचाल माझी कशी करायला माझं मला माहीत नाही. कधी कधी बोलताना पण असा आवाज आला मला, जसं लई त्रास झाला आहे तेव्हा. काय समजा मला कशामुळे झालं की माझी खुर्ची आहे त्याच्यामुळं अवघड बसलं, त्यामुळे झालं आहे काय कशामुळे झाले आय डोंट नो. पण ठीक आहे, आज काहीतरी ऐक तुम्ही मला राशीला
रेकॉर्ड आणि करायला लागली पण काय करणार, मोबाईल घेऊन बसू शकत नाही, मान खाली द्या. आणि एंटरटेनमेंट काय नाही, एंटरटेनमेंट म्हणजे काय करणार, नुसतंच पडून राहणार, विचार करणार, मोबाईल पण घेऊ शकत नाही, हात पण वर जात नाही, श्वास घेताना पण दुखते पूर्ण. ऐक वाईट वाईट दुखायला लागली. बरंच काय काय प्रयोग केल्यात आणि आता ते प्रयोग मला दुखायला लागल्यात, महागात पडल्यात असं वाटायलंय. हालू पण देणं आले, हालू पण जरा हल्ली की दुखते. मान तर मला अशी उठवर स्वतः उचलायलाच येणं झाल्या. वाईट वाईट. आता मला तुम्ही सांगा, मी दवाखान्याला जायला पाहिजे काय? दवाखान्यात जर गेलो तर पेन किलर मिळणार, आणि पेन किलर मला आवडत नाही, म्हणजे चांगली नसते म्हणून मला भीती वाटते साईड इफेक्टसाठी. पण याच्या आधी पण मला असं झालेलं, पण जरा असं 1-2 दिवस लागले तर मला रिकवर व्हायला. मम्मी ऐक, मम्मी मान उचल ना. दवाखान्याला देऊन द्या इंजेक्शन. होय उचलू. ऐक एकाचे खातं दवाखान्यात जा, मग भोसल्यांच्यात मला सोड तिथं तू दवाखान्यात जा. मला गाडी चालवायला पाहिजे का नको? कोणतं नाही कुणाला तरी बघू बाबा, मला बोलू त्यासलं बघत बसायला नको मला. मान इकडं अशी केली की पूर्ण पाठीत दुखते, आणि इकडे केली तरी पण पाठीत दुखते. मला असं वाटलं की काल दिवसभर मी बसलेलो खुर्चीत, त्याच्यामुळे झालं. आणि मोबाईल पण होता माझ्या हातात, आणि कम्प्युटरचं मला असं बसलेलो हात वर करून, माझी खुर्ची जराशी खाली आहे आणि मग ती स्क्रीनवर आहे. मला असं वाटलं की त्याच्यामुळे झालं. आणि त्याच्यानंतर रात्री खरं किती दिवसांनी गादी परत घेतली, कारण गादी घ्यायला नव्हती झोपायला परत 1-6 महिने तरी आता. आणि काल रात्रीच बरोबर गादी घेतलेली. आता मला नाही माहिती आहे कशामुळे होते, तर मला काय माहिती आहे सांगा. वाईट वाईट एवढं होऊन सुद्धा मी त्या खुर्चीत आकसून बसलेलो का दिवस सलग 3 दिवस झालं मी त्या खुर्चीत बसले व्हिडिओ एडिट करत. व्यायामच नाही रे, व्यायामच पूर्ण बंद आहे माझा. पोवायला जायचं पण बंद आहे, आणि खेळायला जायचं पण बंद आहे, सगळा व्यायाम बंद आहे मला. कुणाकडे जायला रे आता काय ह्याच्यावर काय उपाय काय असतं? इंजेक्शन देतात आकडलेलं असल्यानं इंजेक्शन देतात. चल जाऊया म्हटलं तर जाऊया, चला आता काय पर्यायच नाही त्याला. मला असं याच्या आधी पण एकदा झालं, पण मानाच्या इथं वरती हवा नव्हतं, पाठीच्या इथे झालं. त्यावेळी मी कसं ते हे बॉलची थेरपी केलेली, म्हणजे त्यावेळी झालं ओके. पण संध्याकाळ जायला लागली त्याला, दिवस म्हणजे 2-4 तास झोपूनच पडलेलं. बसायला लागणार तुला दिवसभर असं. आता बघ, आता मान अशी वर केलीस का नाही, ऐक फाटा घेऊन मान अशी वर केलीस की नाही दुखते. श्वास घेतलास की नाही ह्या मानाच्या काट्यापासून इथपर्यंत दुखते. मालिश करायला मला असं वाटलेलं की हे करतोस, मी जरा पडतो बघ, मग दाबणार काय इंजेक्शन काय मग इंजेक्शन ते हे पण डॉक्टर इंजेक्शन देणार, तो पण डॉक्टर इंजेक्शन. मला असं वाटतं पेन किलर दिलं तर मग मला ते पेन किलर नाही रे. एक दिवस काय सारखं घेतलं म्हणजे सारखं येत नाही. बरोबर तिथं तेवढाच एक मधलाच गॅप कधी लागलाय दुखाय. भरले होते. काय झालंय, आम्ही आता 4-5 महिने कणी गादी घ्यायली, आणि कशात थंडी वाजायला लागली म्हणून म्हटलं खाली गादी घेऊया. हेच राहायचं, दोघांनी 2 गाद्या टाकल्या. पूर्ण झोप लागल्यामुळे हे मागच गादी हो का ना. हा जातो थांब, आता किल्ली राहिली. आणि चल काय रे त्याला इथं आता वाट बघत थांबले दवाखान्यात. साहेब कधी येतात बघूया. पडून राहिले की भारी वाटते. मध्ये मध्ये बोलता ना त्याला आवड मध्ये कमी होते. चांगले इंजेक्शन दिलेलं आहे आता मला. मी मित्राची इथं आले, कारण मी घरात आहे एकटाच. म्हणलं याला बाबा त्याच्यापेक्षा थांबतो 1-2 तास, आणि नंतर जातो घराकडे.
औषधं आणि गोळ्या घेतल्या तुम्ही तर ते गोळी मला काय सांगितल्या इंजेक्शन पण दुखायला लागले कारण ते डबल इंजेक्शन सांगितलेलं त्यांनी वाईट दुखाले माझं इंजेक्शन आणि औषधं आता गोळ्या पहिल्यांदा खातो नाश्ता काय करायला सांगितलं बघतो आता मला तर वाटतं नाश्ता करायची इच्छाच नाही आता अखंड दिवस मी इथं झोपून काढला आहे अगदी गारगडीत आहे मित्राच्या इथं तर तुम्हाला सांगतो फायनली आज अखंड दिवस मी या स्टोअरमध्ये होतो त्याच्यासोबत मित्रासोबत आणि आज मी म्हणजे जरासं आता मला बरं वाटते म्हणजे जेणेकरून थोडंसं कमी आहे कारण गोळी वगैरे खाल्लेली पण आता जरा पाठीतलं दुखायचं म्हणून थोडंसं वर सरकले मानाकडे आले आणि बघतो आज मला आज काय लगेच गुण येणार नाही कारण औषधं गोळ्या मलम वगैरे त्याला दिलेला आहे आणि मोबाईल जरा कमी वापरायचा प्रयत्न करीन मी फक्त व्हिडिओ करायसाठी वापरेन तर तुम्हाला सांगतो आता रात्रीचं 9 वाजल्यात आणि त्यातल्या त्यात माझी तब्येत थोडीशी बरी आहे मग आठवणं जरासं खेळाल तो काठी घेऊन त्यामुळे जरा लक्ष माझं तिकडे गेलं नाही पण आता थोडंसं जेवताना पण जरा असे म्हणजे असं टेबल वगैरे घेऊन जेवलेलं मी आणि जेवून झालं आता माझं गोळी वगैरे खाल्या आणि फायनली जरा बरं वाटतं आता उद्याचं अपडेट मला काय माहिती नाही उद्या कसं होणार कारण आता रात्री झोपताना पण खालीच झोपायचं आहे गादीवर झोपायचं आहे माहीत नाही आणि ॲडजस्टमेंट करायला लागेल मला आणि मग झोपायला लागला तर काय होणार रात्रभर आज पण झोप नाही लागली तर अडचण होणार कारण दिवसभर मी झोपलेलो पूर्ण म्हणजे पूर्ण दिवसभर झोपलेलो मला 1 मिनिट पण जागायला नव्हती आधीमध्ये फक्त जरा यायची पण लगेच झोपायचं मी संध्याकाळचं फक्त किती 9:30 वाजल्यात पावसामुळं सगळी शांतता गल्लीत कोणी नाही पूर्ण शांतता किणकिण आवाज यायला आहे एक स्ट्रीट लाईट लावल्यात आमच्या गावात नवीन पूर्ण बघा गल्लीत पूर्ण शांत आहे कोणी दिसणार नाही तुम्हाला